तर वेलकम बॅक परत एकदा. तर आपण फिजिओलॉजी बघितली, पॅथॉलॉजी बघितली. आता आपण हे बघू की हे ॲबनॉर्मॅलिटी कन्फर्म करायला काय तपासणी केले जातात, काय काय इन्व्हेस्टिगेशन असतं. जसं की पहिलं आहे CBC, थायरॉइड टेस्ट, मग युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, मग ग्लुकोज लेवल पण चेक केलं जातं आणि हॉर्मोनल टेस्ट. हे बेसिक टेस्ट आहे. CBC का? तर कलेक्टिव्ह ब्लड काउंट, आपल्याला कळते की रक्त कमी आहे का काही इन्फेक्शन झालं आहे. थायरॉइड टेस्ट का? थायरॉइड आणि मेन्स्ट्रुएशनचं काय संबंध आहे? तर थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड कमी झाला तर आपल्याला आपली जी पाळी आहे ती इरेग्युलर होती. 2 महिने येते, 3 महिने येत नाही, 3 महिने येते, कधी 2 महिने येत नाही. कधी होतं जेव्हा हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड लेवल कमी झालाय आणि त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग पण होते. हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम, थायरॉइड वाढलं तर काय होतं, स्कॅन्टी ब्लिडिंग, ब्लिडिंग खूप कमी होते आणि कमी पण होते आणि इरेग्युलर होते आणि कधी कधी येतच नाही. अमेनोरिया, आपण जे अबनॉर्मॅलिटी बघितली ती. तर थायरॉइड प्रोफाईल टेस्ट पण इम्पॉर्टंट आहे. नंतर UPT, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. वाटत असेल की मी प्रेग्नेंट आहे का काय, तर आपण UPT करतो. मग नंतर आहे हॉर्मोनल टेस्ट. हॉर्मोनल का? कारण की आपली मेन्स्ट्रुएशन सायकल पूर्ण आपल्या 4-5 हॉर्मोन्स आहेत त्याच्यावर डिपेंड असते. त्याच्यानंतर आहे ग्लुकोज लेवल. जर मला शंका आहे की माझा जो पेशंट आलाय त्याला PCOD किंवा PCOS हे असू शकतं, तर हे ग्लुकोज लेवल चेक करून पण समजू शकतं किंवा आपण समजू शकतो. ही तपासणी केली जाते. त्याच्यानंतर आहे इमेज टेक्निक. इमेज टेक्निक काय काय डिटेक्ट करते? फिब्रॉइड्स, PCOD, ओव्हेरियन थिकनेस, ओव्हेरियनची साईज आणि एंडोमेट्रियमची थिकनेस, आपल्या पिशवीची थिकनेस, लाइनिंगची थिकनेस डिटेक्ट करते. त्याच्यासाठी काय केलं जाणार? USG, सगळ्यांना माहिती, सोनोग्राफी केली जाईल आणि ट्रान्स वजायनल सोनोग्राफी पण केली जाते, पण ती अडल्टमध्ये किंवा आफ्टर मॅरेजच केली जाते. यंग मुलीमध्ये, अनमॅरिडमध्ये केली जात नाही. आणि मग त्याच्यानंतर आहे स्पेशल, जसं की हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी आणि एंडोमेट्रियल बायोप्सी. हे तिन्ही पण एकदम स्पेशल टेस्ट किंवा लास्टला केल्या जातात काही कॉम्प्लिकेशन असेल तर.